हे ससुरासुरमणुसिंध वंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आपण सप्तभंगीचं स्वरूप विशद रीतीने बघितलं आणि 115 गाथांपर्यंत म्हणजे 93 गाथांपासून 115 गाथांपर्यंत द्रव्य सामान्याचं आचार्यांनी कथन केलं. नंतर प्रश्न उत्पन्न झाला की हे जीवावर कसं काय घटित करायचं. यानंतर 10 गाथा आता जीव तत्वावर हे घटित कसं करायचं सगळंच्या सगळं म्हणजे जीव सामान्यात दाखविलेलं सगळं विश्लेषण जीव तत्वावर किंवा जीव द्रव्यावर आचार्य घटित करून दाखविणार आहे. आणि त्यामधली पहिली गाथा आपण 116 नंबरची काल वाचली. एकदा उच्चारण करून त्याचा आपण अर्थ विशद रीतीने बघू. ए सोती नथी कोई नथी किरिया सहाव निवत्ता किरिया ही नथी अपला धम्मो जदि निफलो परमो. 2 नकार दाखवून त्या ठिकाणी आचार्यांनी होकाराची स्थिती सांगितलेली आहे. पण होकार तसा सांगण्यात आणि 2 नकाराला सांगण्यात थोडाफार व्याकरणाच्या दृष्टीने फरक असतो. यामध्ये असं आहे असं नाही म्हणजे आमची तशी मान्यता असते आणि त्याला आचार्यांनी नाकारलेलं आहे की हे असं आहे, असं जे तुला वाटतं आहे हे असं नाही. म्हणजे आमची मान्यता पण त्या ठिकाणी आचार्यांनी लक्षात घेतली आणि त्याला नकार दिला आणि त्यामधून आचार्यांना जे निष्पन्न करायचं आहे ते यांनी सांगितलं. म्हणजे आतापर्यंत आम्ही जे शिकलो किंवा वाचतो आम्ही ते असं वाचतो की रागद्वेष क्रिया ज्या जीवाच्या आहे या क्रिया या आत्म्याच्या विकारी क्रिया आहे आणि विकारी क्रिया आहे त्यामुळे ती स्वभावाने निष्पन्न नाही असं जर आम्हाला वाटत असेल, स्वभावाने निष्पन्न नाही असं जर वाटत असेल तर आचार्यांनी त्या ठिकाणी नकार दिला की ती तुझ्याच स्वभावातून फक्त विभाव स्वभावातून किंवा स्वभाव पर्यायीतून ती आलेली आहे पण ती तुझ्यातूनच आलेली आहे हे आचार्यांनी या ठिकाणी नकार देऊन आमच्या मान्यतेचं खंडन करून इथे सांगितलेलं आहे. आणि संसार अवस्थेमध्ये आमची जी कोणतीही पर्याय असेल अनादिकालापासून या जीवानी नानाविध पर्यायी धारण केलेले आहे. कधी हा मुंगीच्या पर्यायीत असेल, कधी निगोद अवस्थेत असेल. लक्षात घ्या, एकेंद्रियादी जी वनस्पती आहे फुलं हे देखील आम्ही झालो असू आम्हाला फूल, गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल, बकुळचं फूल अनेक फुलांच्या विविध जाती आहे यांच्यामध्ये देखील हे नानाविध पर्याय आम्ही धारण केलेले आहे. अशा तऱ्हेचा या चतुर्गती रूप संसार परिभ्रमणामध्ये जीवाचा कोणताही पर्याय आज तागायत पर्यंत स्थायी रूपाने दिसला नाही. निरंतर एक नवीन पर्याय आम्हाला मिळतो आहे आणि जुन्या पर्यायीचा नाश होतो आहे अशी ही जीवाची स्थिती दिसत आहे. आणि याला कारण असं निश्चयाने जर बघितलं तर जीवाची रागद्वेष रूप जी क्रिया आहे हीच त्या ठिकाणी कारणीभूत आहे.
ती अफल नाही म्हणजे ती फलदायी आहे. परत इथेही अफल नाही म्हणजे जीवाची क्रिया निष्फल नाही किंवा फल देणारी नाही असं नाही, तर तिचं फळ अशा प्रकारचं आम्हाला या असमान जातीय द्रव्यपर्यायी प्राप्त झालेले आहे. आणि जर कोणती क्रिया आमच्या जीवनात आम्हाला अभिप्रायात ठेवायची असेल आणि आम्हाला उपादेय सर्वथा असेल, तर ती वितराग दशा ही वास्तविकतः आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट उपादेय दशा आहे. आणि हीच क्रिया वितराग क्रिया जी न झुकली कशाकडे, न रागाकडे झुकली, न द्वेषाकडे झुकली, जी एक आमच्या त्रिकाली न्यायक स्वभावाचा अवलंबन घेऊन प्रवृत्त झालेली क्रिया आहे, जी चैतन्याची सहज परिणती रूप क्रिया आहे, जी मोह सहित नाही, अशी जी क्रिया आहे ही वास्तविकता बंध फल रहित आहे. आणि हेच आत्म्याचं सर्वोत्कृष्ट धन असणार आहे, असं आपण कालपर्यंतच्या याच्यामध्ये बघितलं. आता टीका बघा की या लोकामध्ये अनादी कर्म पुद्गलांच्या सानिध्याच्या कारणाने, म्हणजे या लोकामध्ये अनादी कर्मबंध जीवाला सातत्याने होतो आहे. कारण अनादी कालापासून हा जीव कर्मसंयुक्तच आहे आणि असा हा द्रव्य कर्मानी युक्त आहे. कर्मपुद्गलाच्या सानिध्यात आहे याचा अर्थ द्रव्य कर्मानी हा संयुक्त आहे. संसार अवस्थेत द्रव्य कर्माचा उदय, त्याच्या निमित्ताने जीवाचे रागद्वेषादी परिणाम आणि परत द्रव्य कर्माचा बंध, अशी याची सातत्याने अवस्था आहे. असा हा अनादिकालापासून कर्मसंयुक्त दिसतो आहे. जसं सुवर्ण पाषाण हा अनादिकालापासून कालिमा युक्त आहे, त्याप्रमाणे हा जीव देखील कर्मसंयुक्त आहे. आणि असा हा प्रतिसमय विवर्तन स्वभावी, परिणमनशील स्वभावी पण आहे. निरंतर परिणमन करणं हा याचा देखील स्वभाव आहे. निरंतर द्रव्यत्व गुणाच्या, सामान्य गुणाच्या माध्यमातून याचं प्रतिसमय पर्याय बदलते आहे, अवस्था बदलते आहे. एक म्हणजे दोन तऱ्हेच्या अवस्था बदलतात आहे. एक तर त्याची व्यंजन पर्याय बदलते आहे आणि दुसरी त्याची अर्थ पर्याय बदलते आहे. व्यंजन पर्याय बदलते आहे म्हणजे नानाविध अवस्था धारण करतो आहे, असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. आणि गुणांच्या देखील पर्यायी प्रतिसमय बदलत आहे, कारण याचा तो स्वभाव आहे. परिणमन होणं हा जीवाचा स्वभाव आहे. अशा या संसारी जीवाची रागद्वेष रूप क्रिया, आणि असा हा जीवाची रागद्वेष क्रिया ही पण कशी आहे, ती निश्चय करून स्वभावाने निष्पन्न आहे. हे वाक्य आहे. म्हणून निश्चय करून स्वभावाने निष्पन्न आहे, म्हणजे जीवाची ही जी रागद्वेष क्रिया आहे ही पण, हा पण विभाव स्वभावानेच होतो आहे. म्हणजे निश्चय करून स्वभावाने निष्पन्न आहे याचा अर्थ ही जी रागद्वेष रूप क्रिया दिसते आहे ही पण स्वभावानीच होते आहे. म्हणजे या गाथेचं हेच वैशिष्ट्य आहे की रागद्वेष क्रियेला देखील या ठिकाणी स्वभाव क्रिया म्हटली. आणि काल आपण उदाहरण बघितलं होतं की एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूच्या अधीन असेल, तिला त्याची सवय जडली असेल, तर आहे तर ती गोष्ट तिच्या जीवनामधली विभाव रूप. समजा एखाद्याला तंबाखूची सवय असेल, एखाद्याला आणखी कोणत्या गोष्टीची सवय असेल, चहाची सवय असेल, तर ती आहे त्याची वास्तविकतः विभाव रूप परिणती. पण कालांतराने त्याला असं वाटतं की हा माझा जणू स्वभाव आहे, याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, अशा तऱ्हेची त्याची भूमिका होऊन जाते. त्याप्रमाणे रागद्वेष आहे तर विभाव, पण अनादी कालापासून हा या रागद्वेषाशी जुळल्या गेला आहे, त्याचा परिचय आहे. आणि परिचयामुळे या रागद्वेषाला देखील तो स्वभाव समजून बसलेला आहे. आहे विभाव आणि तरी देखील
ही क्रिया अशी स्वाभाविकी, ज्याला वैभाविकी क्रिया म्हटलंय वास्तविकतः, ही अशी त्याला स्वाभाविकी क्रिया असं वाटतं. तो त्याचा स्वभावच आहे असं त्याला वाटतं आणि म्हणून ही क्रिया स्वतःमुळे झालेली आहे, परामुळे नाही किंवा कर्मामुळे नाही. म्हणून असा हा स्वभावाने निष्पन्न आहे, याचा हा असा अर्थ घ्यायचा. म्हणून त्या संसारी जीवाच्या मनुष्यादी पर्यायींमध्ये अमुक हा एक असा कोणताही टंकोत्कीर्ण पर्याय नाही आणि म्हणून कोणतीही पर्याय त्याची शाश्वत टिकणारी नाही. जीवाचे रागद्वेष रूप परिणाम झाले आणि त्या परिणामांनी ती क्रिया त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे, ती फलदायी ठरलेली आहे आणि त्याचमुळे याला नाना प्रकारचे पर्याय प्राप्त होतात आहे. आणि या अशा पर्याय कसे आहे तर पूर्व पर्यायांच्या नाशामध्ये जो आधीचा पर्याय आहे त्याचा नाश आणि प्रवर्तमान क्रिया फलस्वरूप असल्यामुळे उत्तर पर्यायांकरवी नष्ट होतात. साधा अर्थ की पूर्वीची पर्याय नष्ट होते आहे आणि नवीन उत्तर पर्याय उत्पन्न होते आहे. आयु संपली, आयु संपल्याबरोबर ती असमान जातीय पर्याय नष्ट झाली. ज्या आयुचा उदय सुरू झाला असेल त्यानुसार त्या ठिकाणी शरीराची संरचना झाली आणि तो नवीन पर्याय त्या ठिकाणी प्राप्त झाला. देव होता, त्याची ती देव आयु संपली. देवायु संपली तर त्याची जी सुंदर अवस्था होती, समचतुरस्थ संस्थान रूप अवस्था होती, उत्कृष्ट शरीर होतं, खूप मोठं सामर्थ्य त्याच्या जीवनात होतं. या त्याच्या सगळ्या नामकर्माच्या विशेषता सहित शरीराचा त्याचा त्याग झाला, म्हणजे ती पर्याय नष्ट झाली आणि एक तर देवामधून तिर्यंच किंवा मनुष्य पर्याय त्याला प्राप्त झाली. तर तो त्या दृष्टीने त्या ठिकाणी बलहीन पण झाला. त्याचं जे सुंदर शरीर होतं ते संपून त्याचं आता या ठिकाणी त्याच्या योग्यतेनुसार संस्थानानुसार त्याला संवहन प्राप्त झालं. देव पर्यायीमध्ये संवहन नव्हतं, ते आता मनुष्य आणि तिर्यंच पर्यायीमध्ये द्विनिंद्रियापासून असेल तर त्याला संवहनाची प्राप्ती झालेली आहे. असे त्या ठिकाणी एक पर्याय नष्ट होऊन उत्तर पर्यायाची प्राप्ती त्याच्या जीवनात झाली आणि मोहासह मिलनाचा अभाव न झाल्यामुळे आणि मोहसहितच त्याचा तो परिणाम असल्यामुळे, मोह नष्ट न झाल्यामुळे त्या क्रियेचे फळ तर त्याच्या जीवनात असलंच पाहिजे. कारण ती जी पर्याय आहे त्याला जी प्राप्त झालेली आहे ती मोह असतानाची क्रिया आहे. मोह नष्ट झाल्यानंतर ती अफल होईल, परंतु जोपर्यंत मोह जीवनात आहे तोपर्यंत ती क्रिया फलदायी असणार आहे. फलदायी म्हणजे चतुर्गती रूप संसार परिभ्रमणामध्ये निमित्त कारण असणार आहे आणि म्हणून त्या क्रियेचं फळ तर मांडले पाहिजेच. चेतनामय जीवाची क्रिया ही पूर्वोत्तर दशेतील विशिष्ट चैतन्य परिणाम स्वरूप आहे. वास्तविकतः पाहिलं आत्म्याकडे तर आत्म्याची क्रिया कोणती, हा जर एक सर्वसामान्य आम्ही एक दृष्टिकोन लक्षात घेतला तर चेतना ही आत्म्याची वास्तविकतः क्रिया आहे. आणि क्रिया का ती तर त्या क्रियेचं फळ आत्म्यावर त्या ठिकाणी आहे. म्हणून आत्मा प्रति समय उपयोगो लक्षणम, उपयोग रूप परिणती करू शकतो आणि चेतन रूपच त्याचा स्वभाव आहे. म्हणून वास्तविकतः चेतनामय रूप क्रिया ही जीवाची क्रिया स्वाभाविकी क्रिया आहे. पण ती जी चेतना आहे ही चेतना वास्तविकतः ती मोहसहित आत्म्याची पुनश्च ती मोहसहित आत्म्याची परिणती अन्य परमाणुशी संगत परमाणूंच्या द्व्यनुक कार्याप्रमाणे
मनुष्यादी कार्याची जनक असल्यामुळे फलसहित आहे. ज्याप्रमाणे उदाहरण या ठिकाणी दिलं की एखादा परमाणू त्याच्यामधल्या स्निग्ध वृक्षत्व गुणामुळे जसा दुसऱ्या परमाणूशी बद्ध होतो, त्याचा द्व्यनुक असा संबंध त्या ठिकाणी होतो. वास्तविकतः ती त्याची परिणती ही बंध कार्याला उत्पन्न करणारी आहे. दोन परमाणू एकत्रित आले ते त्याच्या अशा गुणांमुळे एकत्रित आले आणि गुणांमुळे एकत्रित आल्यामुळे ही त्यांची क्रिया बंध कार्याची जनक म्हटल्या जाते. स्निग्ध वृक्षत्व गुण आहे त्याच्यामधला आणि व्यधिकादी गुणानाम तू ह्या सूत्रानुसार त्या ठिकाणी परमाणू परमाणूंचा बंध झाला आणि बंध कार्य त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्याप्रमाणे हा जीव देखील मोहसहित असल्यामुळे काय केलं यांनी तर कर्मबंध करतो. म्हणून हा जो आहे मोह हे कर्मबंधाचं कारण मानल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने या गाथेमध्ये क्रियेला रागद्वेष क्रियेला देखील स्वाभाविकी क्रिया म्हटलं आणि त्यामुळे मनुष्यादी पर्याय उत्पन्न होतात ही गोष्ट या ठिकाणी सांगितली. म्हणून ज्याप्रमाणे कोणताही परमाणू स्निग्ध वृक्षत्व परिणामामुळे, कारण परमाणू परमाणूंचा जो बंध होतो त्या बंधाचं कारण सांगताना तत्वार्थ सूत्रात काही सूत्र दिलेली आहे की स्निग्ध वृक्षत्वात बंध हा बाकीचे गुणधर्म परमाणूतले त्याच्यामुळे बंध होत नाही. बंधासाठी कारणीभूत त्या पुद्गलामधला स्निग्ध वृक्ष हा गुण आहे. म्हणून स्निग्ध वृक्षत्वा परिणामामुळे अन्य योग्य परमाणूशी तो संगत करतो. म्हणजे त्याच्या नियमामध्ये जे काही येईल त्यानुसार त्या कर्मपरमाणूचा दुसऱ्या कर्मपरमाणूशी बंध होतो आणि त्याची ती परिणती, त्याची ती क्रिया ही बंध कार्याची जनक किंवा उत्पादक म्हटल्या जाते. आणि ती अशी क्रिया अफल नाही, म्हणजेच ती फल देणारी आहे, बंध कार्य निर्माण करणारी आहे. उदाहरण लक्षात आलं असेल, द्व्यनुकाचं उदाहरण दिलं आणि तेच उदाहरण मनुष्यादी पर्यायीवर लावायचं आहे की ज्या वेळेला जीवामध्ये देखील मोहसहित परिणाम आहे, हा मोहसहित परिणाम अशा प्रकारे बंधाच्या भावाला कारणीभूत असणारा परिणाम आहे आणि त्यामुळे ती जी मोहसहित जीवाची परिणती आहे, क्रिया आहे, ही क्रिया मनुष्यादी पर्यायींना उत्पन्न करण्यामध्ये कारण मांडली आहे, जनक मांडलेली आहे. पहा, मनुष्यादी कार्याची जनक असल्यामुळे फलसहित आहे. मोहयुक्तत्वाचा अभाव झाला असताना आणि जेव्हा मोहाचा अभाव होतो तेव्हा तीच परिणाम रूप क्रिया अन्य परमाणूच्या संयोगापासून परावृत्त परमाणूच्या परिणतीप्रमाणे, ज्याप्रमाणे तो परमाणू स्वतःच्या उपादानगत योग्यतेने आणि त्याच्यामधल्या गुणांमुळे दुसऱ्या परमाणूच्या बंधापासून रहित होतो, परत परमाणू दशेला प्राप्त होतो, त्याप्रमाणे हा सहज परिणाम द्व्यनुकादी बंध पर्यायाचा उत्पादक नाही. त्याप्रमाणे मनुष्यादी कार्याची उत्पादक नसल्यामुळे परमशुद्ध द्रव्याशी स्वभावभूत असल्याने परमधर्म नामक परिणती निष्फळ आहे, संसारामध्ये फल देणारी नाही. या गाथेमध्ये पुढे सांगितलं की जेव्हा हा आत्मा आपल्या ज्ञाता द्रष्टा स्वभावासोबत अभेद्रूप परिणत होतो आणि त्याची जी आता अविकारी शांत दशा प्रगट झालेली आहे, जर हा मोह संयुक्त झाला नाही आणि स्वतःच्या स्वभावाशी अभेद्रूप झाला, त्याचा स्वभाव काय तर चेतना हा त्याचा स्वभाव आहे. आणि ही चेतना कशी आहे तर ज्ञाता द्रष्टा रूपाची आहे. त्यावेळेला तो ज्ञाता द्रष्टा भावाने स्थित होतो आणि अशी अंतरंगामधली अविकारी
शांत दशा त्याला प्राप्त करतो, तेव्हा तो त्याच्या जीवनातला परमधर्म म्हटला जातो. आणि म्हणून गाथेमध्ये सांगितलं की परमो निफलो धम्मो, हा जो परमधर्म आहे हा निष्फल म्हटला जातो. हा निष्फल आहे याचाच अर्थ तो मुक्तीचे कारण आहे. ही क्रिया उत्पन्न झाल्याने म्हणजे हा वितराग भाव, ही अविकारी दशा उत्पन्न झाल्यामुळे भवांचा नाश होतो. त्यामुळे ही क्रिया गतीची निष्पादक नाही, संसाराचं फळ देत नाही, म्हणून या क्रियेला अफल म्हटलेलं आहे. ज्ञान स्वभावी क्रिया मोहरहित असल्यामुळे, म्हणजे जी ज्ञान स्वभावी क्रिया आहे वास्तविकता ही मोहरहित क्रिया आहे. जेव्हा हा जीव केवळ ज्ञाता द्रष्टा राहतो आणि रागद्वेष परिणतीपासून बाजूला हटतो, रागद्वेषाशी तो एकाकार होत नाही, त्यावेळेला ती जी दशा आहे ही गतीच्या फळाला देखील उत्पन्न करत नाही. म्हणजे त्याचा संसार त्या ठिकाणी नष्ट होतो. आणि दर्शन मोह सहित क्रिया ही मात्र चारही गतीचं फळ देतं. मोहसहित भाव एकाच प्रकारचे नसतात, तर अनेक प्रकारचे, नाना जीवा आणि नाना भावा, अशा प्रकारे नाना भाव या मोहनीय कर्माच्या उदयात होतात. मोहनीय कर्माच्या उदयात किती भाव होतात याला सांगतात की असंख्यात लोक प्रमाण भाव मोहनीय कर्माच्या उदयात होतात. आणि असंख्यात लोक प्रमाण म्हणजे काय, तर एक हा जसा असंख्यात लोक प्रमाण 343 गणराज्यूंचा लोक आहे, असे असंख्यात लोक असते, तर तशा प्रकारे ते असंख्यात भाव जीवाचे या मोहनीय कर्माच्या उदयात असतात. आणि म्हणून हे एक समान नसतात, अनेक प्रकारचे असतात. आणि त्यामुळे या जीवाला अनेक पर्याय, जे शाश्वत नाही, नष्ट होणारे आहे, एकरूप नाही, असे प्राप्त होतात. पण जी मुक्ती दशा आहे ही मात्र एक टंकोत्कीर्ण शाश्वत अशी एकरूप दशा आहे. आणि म्हणून आत्म्याची चैतन्यरूप क्रिया जर मोहरहित असेल, तर ती मनुष्यादी संसारी पर्यायरूप फळाला उत्पन्न करत नाही. मोहसहित असेल तर मनुष्यादी पर्यायरूप फळाला उत्पन्न करते. कारण मोहसहित भाव हे अनेक प्रकारचे असतात. आणि या परिणतीमध्ये, संयोगामध्ये वैविध्यता, नानाविधता देखील दिसते. आणि म्हणून त्यामुळे होणाऱ्या मोह राग द्वेषादी भावांमध्ये देखील विविधता आहे. पण मुक्त दशेमध्ये मात्र सर्व जीवांचा भाव हा एक समान असतो आणि त्यामध्ये नानाविधता नसते. भावार्थ पहा. चैतन्याचा परिणाम ही आत्म्याची क्रिया आहे. वास्तविकतः चेतनारूपाणी चेतना परिणत होणे ही आत्म्याची क्रिया. जेव्हा ती क्रिया मोहयुक्त आणि रागद्वेषमय असते, तेव्हा तिचं फळ बंध, नरनारकादी अशाश्वत पर्याय आणि संसार सुखदुःख आहे. आणि जेव्हा ती मोहरहित, रागरहित असते, तेव्हा ती मनुष्यादी कार्याची उत्पादक नाही. आणि मोहयुक्त परिणाम समान नाहीत, म्हणून त्यांचे फलस्वरूप मनुष्यादी पर्याय देखील शाश्वत किंवा एकरूप नाही. या गाथेला आपल्याला बघायचं आहे. 116 नंबरची गाथा. ही गाथा, या गाथेमध्ये मनुष्यादी पर्यायरूप विविध अवस्था या रागादी भावांचं फळ आहे हे सांगितलेलं आहे. मनुष्यादी पर्यायी या कर्माधीन आहे, विनश्वर आहे आणि एक समान नाही. संसारी जीवांची क्रिया ही कर्माच्या उपाधीच्या निमित्ताने होते.
कर्माची उपाधी कोणती तरी असेल, औपशमिक असेल, क्षायिक असेल, क्षायोपक्षमिक असेल किंवा उदयिक असेल. जीव प्रति समय परिणमनशील आहे, हेही शाश्वत सत्य आहे. कर्मोपाधीचे निमित्त असताना याच्या स्वभावानी, कोणती स्वभाव याचा, तर त्याची त्या समयातली पर्यायगत योग्यता हा त्याचा त्या समयातला स्वभाव म्हणायचा. स्वभाव म्हणजे त्रिकाली स्वभाव या ठिकाणी घ्यायचा नाही, तो अभिप्रेत नाही. या ठिकाणी स्वभाव म्हणत असताना ती त्या समयातली त्याच्या पर्यायगत योग्यतेने तो तसा परिणमतो, हा या ठिकाणी स्वभाव घ्यायचा. अशा या स्वभावानी हा रागद्वेष मोहरूप परिणमतो. ह्या पर्यायी ज्या आहे या स्थिर नसतात, विनश्वर आहे. कारण अनेक पर्यायी आम्ही धारण केलेले आहे आणि त्याला सोडलेलं पण आहे. तर अशा या पर्यायींचा निरंतर सिलसिला आहे. विकारी पर्याय ही याला कर्मामुळे प्राप्त झाली नाही. लक्षात घ्या वाक्य. विकारी पर्याय ही याला कर्मामुळे प्राप्त झाली नसून स्वतःमुळे मिळाली आहे. म्हणजे या ठिकाणी विकारी पर्यायांची जबाबदारी देखील आत्मद्रव्यांनी स्वतःवर स्वीकारलेली आहे. अनादी कालापासून काय करणार, माझ्या कर्माच्या उदयातच असं आहे आणि म्हणून मला हे प्राप्त झालं असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. म्हणलं तर बिघडलं नाही, पण मानतो. मानण्यामध्ये बिघाड आहे. म्हटल्याने एक वेळेला क्षम्य आहे, पण आम्ही तसं मानतो की काय करणार, माझा कर्माचा उदय आहे आणि म्हणून मला हे भोगावं लागत आहे. पण कर्माचा उदय आहे म्हणजे आम्ही कर्मावर आमची जबाबदारी सोडून स्वतः मोकळं झालो. या ठिकाणी आचार्य असं आम्हाला मोकळं होऊ देत नाही. आचार्य सांगतात, तुला ही जी विकारी पर्याय मिळालेली आहे, ही विकारी पर्याय तुझ्यामुळेच तुला प्राप्त झालेली आहे. त्याची जबाबदारी तू घे. तुझी ती चूक आहे आणि ती चूक तू मान्य कर. एवढं अभिप्रायात जरी आम्ही म्हटलं की राग मला आला, यात परवस्तूचं कुठलंही कारण नाही. राग मला आला ह्याचं कारण माझ्यात राग आहे. रागासाठी सर्वस्वी माझी मी जबाबदार आहे. ही स्वीकृती पहिल्यांदा आम्हाला अंतरंगात द्यायची आहे. महत्वाचं आहे अत्यंत की ही स्वीकृती जोपर्यंत आम्ही देत नाही, राग मला येतो कारण माझ्यात राग आहे. बस एवढं आम्ही स्वतःशी कबूल करायचंय. कर्मामुळे आलं, परामुळे आलं, दुसऱ्यांमुळे आलं, त्यांनी असं केलं म्हणून आलं, या सगळ्या निमित्ताधीन गोष्टी आहे, याला जीवनातून बाजूला करायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे की या पर्यायी मला कर्मामुळे प्राप्त झाल्या नसून माझ्यामुळे मिळालेल्या आहे. वर्तमान पर्यायीत स्वला सोडून परभाव रूप मोहासोबत हा तन्मय होतो आणि म्हणून रागाची उत्पत्ती आहे. राग जीवनात येतो, कर्माचा उदय आहे आणि कर्माच्या उदयाशी हा समरस होतो, एकी भाव रूपाने परिणमतो आणि म्हणून राग जीवनात आहे. आता ही जी रागाच्या उत्पत्तीने होणारी जी क्रिया आहे, ही मनुष्यादी पर्यायरूप कार्याला करण्यास सफल आहे. ज्याच्या जीवनात मोहाचा अभाव आहे त्याची क्रिया यथाख्यात चारित्र्याच्या उत्पादकतेसाठी सफल आहे. म्हणजे ज्याच्या जीवनात मोह नाही, मोहाचा अभाव झालाय, त्याच्याच जीवनात वितराग दशा आहे आणि त्याच्याच जीवनात चारित्र्याची पूर्ती पण आहे. आणि चारित्र्याची पूर्ती कोणती, तर यथाख्यात चारित्र्य होणं. चारित्र्याचे भेद आपल्याला माहिती आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांपराय आणि यथाख्यात. तर यथाख्यात चारित्र्य प्राप्त होणं ही त्या ठिकाणी मोहरहित अवस्था झाली असताना संभवणारी क्रिया आहे आणि त्यामुळे चतुर्गतीचा निवास सुटलेला आहे. वितराग धर्म हा सदैव बंध फलरहित आहे. ते आत्म्याचं सर्वोत्कृष्ट परम वैभव आहे. स्वतःच्या
स्वभावाशी तद्रूप भावदशा म्हणजे शुद्ध भाव हा परम धर्म आहे, तो मुक्तीचं कारण आहे. आत्म्याची क्रिया जर मोहरहित असेल तर ती मनुष्यादी पर्यायाला प्राप्त करत नाही, आणि जर ती मोह सहित असेल तर मनुष्यादी पर्याय रूप फळ मिळतं. मोहसहित भाव अनेक प्रकारचे असतात आणि त्यामुळे त्याच्या फळामध्ये देखील वैविध्य असतं आणि परिणामांमध्ये देखील विविधता असते. आत्मा रागादिकांचा सर्वथा अकर्ता नाही. अशुद्ध निश्चयाने रागाचा करता आत्माच आहे. यावर वृंदावन कवी म्हणतात, ऐसी परजाय को नहीं है जगत को जो, रागादि विभाव बिना भय उत्पन्न है. रागादि विभाव क्रिया अफल न होय कहूं, याको फल चारो गति माही भरमण है. जैसे परमाणु वृक्ष चिकन स्वभाव से, बंध खंड माही तैसे जानू जग जन है. जाते वीतराग आत्मिक परम धर्म सो तो, बंद फल सो रहित तिहु काल धन है. ते तिन्ही कालामध्ये उत्कृष्ट असं धन आहे. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. या गाथेमध्ये जी रागादी क्रिया सांगितली, या स्वाभाविकी क्रियेला, स्वाभाविका म्हणजे त्या समयातली आमची त्यानुरूप पर्यायाने परिणमण्याची जी योग्यता होती, त्याला या ठिकाणी स्वाभाविकी क्रिया म्हटलं. पण जर आमचा आत्मा तसा आहे असं या ठिकाणी भासित होत नाही. आत्मा तर शुद्ध स्वरूपाचा त्रिकाली आहे, पण ही रागद्वेष रूप परिणती ही देखील त्याच्याच योग्यतेने त्याच्याच पर्यायीमध्ये आलेली आहे. त्याची जबाबदारी देखील त्याची स्वतःची स्वयंची आहे, कारण कर्मबंधन करणारा हा जीव स्वयं आहे. प्रयोग पहा. कर्मोपाधी सापेक्ष, दुःख हेतुक, अस्वाभाविक अशा ह्या मनुष्यादी पर्यायी, या पर्यायी जितक्या काही जगामध्ये दिसतात आहे, या सगळ्या कशा आहे, कर्मोपाधी सापेक्ष आहे. कर्माच्या उपाधीनी ह्या पर्यायी आम्हाला प्राप्त झाला. पुढे आचार्य नामकर्माला सांगणारच आहे की नामकर्माच्या उदयामुळे आम्हाला हे शरीरादी संयोग प्राप्त झाले, नानाविध देह प्राप्त झाले. याच्यामध्ये आत्मस्वभावाचा या कर्मानी जणू काही पराभव केलेला आहे. हार आहे ही आत्म्याची. अशा या कर्मोपाधी सापेक्ष, दुःख हेतुक, शरीर पर्याय. शरीर हे कसं आहे तर शरीर शिर्यते इति शरीरः. कोणतंही शरीर कितीही चांगलं असलं, वज्र ऋषभ नाराच संवहन वालं असेल, समचतुरस्र संस्थान वालं असेल, सुगंधित असेल, असं कसंही शरीर असलं तरी ते दुःख हेतुक आहे. शरीर कधीही जीवाला सुखी करू शकत नाही, म्हणून दुःख हेतुक, अस्वाभाविक. शरीर प्राप्त होणं हे काही स्वभाव नाही जीवाचा, म्हणून हा अस्वाभाविक या मनुष्यादी पर्यायी ज्या आम्हाला प्राप्त होतात आहे, या अनात्मा आहे असं जाणून आमच्या चैतन्य स्वभाव रूप या देहामध्ये विराजमान असलेल्या आमच्या त्रिकाली ध्रुव स्वभावाकडे आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याचीच नित्य आराधना आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची आहे. तर असा हा आम्हाला प्रयोग या गाथेच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. अत्यंत महत्वाच्या आता या 10 गाथा आचार्य आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. पुढच्या गाथेमध्ये आचार्य सांगणार आहे की ह्या ज्या मनुष्यादी पर्यायी जीवाला प्राप्त होतात, जरी या रागादिकांना स्वाभाविकी कोणत्या अपेक्षेने, ही अपेक्षा लक्षात ठेवा,
ही अपेक्षा चुकली नाही पाहिजे. स्वाभाविकी क्रिया ह्यासाठी म्हटलं की तो आत्म्याचा त्रिकाली स्वभाव नाही वास्तविकतः, परंतु त्याच्या विकारी पर्याय होण्याची त्याची स्वभावगत योग्यता आहे. त्या समयात त्याची ती अशी योग्यता असल्यामुळे तो तसा त्या समयात परिणत झालेला आहे. आणि अशा या मनुष्यादी पर्याय रूप जे काही त्याला प्राप्त झालेले आहे, हा कधीही जीवाचा स्वभाव असू शकत नाही. शरीर हे अन्यधर्मी आहे. लक्षणाने देखील आम्ही जीव आणि शरीर याच्यामध्ये भेदविज्ञान करू शकतो. शरीराचं लक्षण आहे मूर्तीपणा, आत्म्याचं लक्षण आहे अमूर्तीपणा. शरीराचं लक्षण आहे जडत्व, आत्म्याचं लक्षण आहे चेतनत्व. आत्म्याचं लक्षण आहे ज्ञातापणा आणि याचं लक्षण आहे ज्ञेयपणा. अशा तऱ्हेने अनेक गोष्टींनी आम्ही यामध्ये भेदविज्ञानाची कसोटी लावून आत्मा आणि शरीर यामध्ये पृथक्करण करू शकतो. आहे तर आज ती संयोगी अवस्था, पण संयोग अवस्थेमध्येच आम्हाला आमचा असंयोग स्वभाव दिसायला पाहिजे. जसं एखाद्या व्यक्तीला दुधामध्येच तूप दिसलं किंवा एखाद्या मूर्तिकाराला जसं पाषाणामध्ये मूर्ती दिसली, आहे तर सध्या तो पाषाण, पण त्यांनी पाषाणामध्येच मूर्तीपणाची अनुभूती घेतली. त्याप्रमाणे आम्हाला देखील ही जी असमान जातीय द्रव्य पर्याय आहे, याच्यामध्ये आमचं निखळ संयोगरहित असंयोगी आमचं जे जीवत्व आहे हे आम्हाला अनुभवता आलं पाहिजे. ही गोष्ट आपण उद्याच्या गाथेमध्ये बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसावुणं. सर्वांना जय जिनेंद्र.